नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महिन्याला फक्त 5,000 किंवा 10,000 बचत करत असाल, तर तुम्हाला कदाचित असं वाटेल की इन्व्हेस्टिंग फायनान्शियल प्लॅनिंग हे माझ्यासाठी नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5,000 प्रति महिना या उदाहरणातून समजावून सांगणार आहे की 20 वर्षात तुम्ही ₹1,00,00,000 कॉर्पस कसा तयार करू शकता. पण हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला थोडासा नाराज करू शकतो आणि ते मी सुरुवातीला सांगतो, कारण तुमचा वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ कोणासाठी आहे? हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे महिन्याला 5,000 ते जास्तीत जास्त ₹10,000 गुंतवू शकतात. जे लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन करू इच्छितात. पण 25 दिन में पैसा डबल किंवा गॅम्बलिंग आपण करणार नाही. आपण फक्त तेच करू जे लॉजिकल आहे, जे सेन्सिबल आहे आणि जे तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुमचं फायनान्शियल फ्युचर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वात मोठी चूक नंतर सुरू करू. जेव्हा अर्निंग किंवा सेव्हिंग कमी असते तेव्हा बहुतेक लोक असं म्हणतात, थोडेसेच पैसे आहेत, इन्व्हेस्ट करून काय होणार, नंतर सुरू करू. ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण प्रत्येक वेळी तुम्ही इन्व्हेस्टमेंट 5 वर्षांनी डिले करता तेव्हा तुमचे पैसे डबल होण्याची संधी गमावत असता. हे ऐकायला छोटं वाटतं, पण आता एक्झाम्पल बघा. मी सुरुवातीला सांगितलेलं, जर तुम्ही आजपासून 5,000 प्रति महिना इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर 20 वर्षात 1 कोटी होऊ शकतात. पण 20 वर्षात 1 कोटी, पण ते डबल होण्यासाठी फक्त 5 ते 6 वर्ष, म्हणजे 25 ते 26 वर्षात 2 कोटी होऊ शकतात. तर 30 ते 32 वर्षात 4 कोटी आणि 40 वर्षात तुमच्याकडे असतील 8 कोटी. पण ही गॅरंटी नाही. हे पास्ट रिटर्न्सवर आधारित आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पहिले 1 कोटी होण्यासाठी 20 वर्ष लागली, पण पुढच्या 20 वर्षात 1 कोटीचे डायरेक्ट 8 कोटी झाले. यालाच कंपाऊंडिंग म्हणतात. जितका जास्त वेळ लागेल तितका वेग. सगळ्यांना हे माहीत आहे, पण स्वतःवर अप्लाय करताना आपण सिरियस होत नाही. अमाऊंट कितीही लहान असली तर डिले करू नका. आज सेव्हिंग कमी आहे, ठीक आहे, पण पुढच्या वर्षी इन्क्रिमेंट मिळेल, पॅसिव्ह इन्कम येईल किंवा स्किल डेव्हलप होईल आणि बिझनेस सुरू होईल. घरात अजून कोणीतरी अर्निंग सुरू करेल. पॉसिबिलिटीज खूप आहेत. म्हणून आज सुरू करा. परिस्थिती सुधारली की स्टेपअप करा. दरवर्षी 10% SIP वाढवायचा गोल ठेवा. उदाहरणार्थ यावर्षी ₹5,000 SIP आहे, तर पुढच्या वर्षी किमान 5,500. एखाद्या वर्षी 8% जमलं तर पुढच्या वर्षी 12% करा. पण ॲव्हरेज 10% स्टेपअप ठेवा. तुम्ही बोलाल, हे रिटर्न्स खरे आहेत का? हा हवेतला आकडा नाही. गेल्या 30 ते 40 वर्षात निफ्टी सेन्सेक्सने 13-14% CAGR दिला आहे. मी कॅल्क्युलेशन करताना फक्त 12.5% रिटर्न अजूम केला आहे.